आवाज पण येईल. 4 वाजले, सकाळचे 4 वाजले. तर गावी जायसाठी आम्ही आता उठलो आहे फायनली. गजर व्हायला पाहिजे. दूध तापायला ठेवते मी, पाणी ठेवते आंघोळीला. मी आंघोळी करून जाते, हे मी सगळे आंघोळ करू देत तिकडे गेल्यावर. पाणी तापायला ठेवले, व्योमसाठी दूध न्यायला तापायला ठेवले. चित्र आंघोळ झालेली आहे, आता डोकं धुतलेले, इस्त्री करत बसलात अजून. ही दोघं अजून झोपलात. आता ह्यासनी असंच उचलून घेऊन जायचं फटक्कन. व्योमसाठी दूध ओतून घेते मी बॉटलमध्ये. व्योम उठलेला आहे. मी हेअर ड्रायरने हेअर ड्राय करत होते, तेवढ्यात हा उठून आला आवाजाने. उठलं की लगेच उठतोय हात. पिऊचा बर्थडे आणि पिऊला विश करायचं आहे. गुंडू दीदीचा बर्थडे आहे. सगळ्याच मी उठवते वाटतं. मी जाणार होते. हं, 4:45 झालेली आहेत सकाळचे. मी केस पण धुवून घेतले. तिथे जाऊन काय आंघोळ करायला मिळणार नाही मला. पोरांना तेवढं आंघोळ घालणार गेल्यावर. ओके, उठला रडत रडत. चला, गुड मॉर्निंग. उठ उठ उठ. हॅपी बर्थडे प्रिन्सेस. हॅपी बर्थडे माय ड्रीयोर माय स्वीट. हॅपी बर्थडे पिल्या. घालायचा कंटाळा हिला. हा व्योम तरी उठलं की सगळ्या गल्लीला उठवतो. चला बाहेर अजून अंदर. चला, रडू रडू. 5 वाजले. हे कर मॅडम रडवते. उठले. सगळं गल्ली सन्नाटा. कुंडी कुठे? सकाळी लवकर बाहेर पडल्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडी बस स्टँडला घेऊन आलो. म्हणजे जिथं बस लागते तिथंच घेऊन आलो होतो. फुल शांत होतं बस स्टँड. 5:30ची बस होती. आम्ही वेट करत होतो बस यायचा. तिथं 2 बसेस होत्या पण त्या अथनीच्या नव्हत्या. मग हा व्योम पिऊ शांत काय बघत बसलेले काय माहिती. मग ह्यांनी गाडी न्यायला त्यांच्या कामावरच्या एका मुलाला बोलवलं होतं आणि तो भल्या पहाटे उठून 5:30ला तो आमची बाईक घेऊन जाण्यासाठी आला होता. बाईक घेऊन जाणार म्हणजे तो घेऊन ऑफिसमध्ये बेसमेंटला लावणार होता. मग तो त्याची गाडी लावून आल्यानंतर आमची गाडी घेऊन गेला लावायसाठी. मग आम्हाला बस भेटली होती. विजापूरला जाणारी बस होती ती. मग ती अथनी होऊनच जाते. मग त्या बसमध्ये आम्ही बसलो आणि सकाळी सकाळी मुलं दोघं पण झोपेमध्ये उठवून घेऊन आलो होतो. कारण फंक्शनला टाईमला पोचायचं म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. थोडा वेळ ते बसले इथे जागेच बघत आणि बाहेर अंधारच होता अजून. व्योम पिहू बघत होते बाहेर. हे बघा आळस द्यायला लागला त्यांनी. झोप कंप्लीट झालेली नव्हती. नंतर ही पिहू पण झोपली, व्योम पण झोपली. माझे पण डोळ्यात मी आंघोळ केली तरी पण झोप येत तसे डोळे सुजले होते माझे. व्योम रडत होता. तो काय
नुसतं रडतच असतो, त्याला प्रवास आवडत नाही अजिबात एका ठिकाणी बसून करायला बसमधून. मग त्याची थोडी मध्ये मध्ये किरकिर चालूच होती. बघा किती रडतोय, अजिबात कोणाकडे जात नाही दुसऱ्यांकडे, फक्त मीच घ्यायचं. आणि इथे हा मेन सीन झाला होता की समोरून फास्टमध्ये एक बसवाला आला की आम्ही थोडक्यात सेकंदात वाचलो, नाही तर दोघं एकमेकांना टक्करच करत होते. एवढा असा सीन झाला होता. मग मी तिथे व्हिडिओ करायला आले तर तो ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला ओरडत होता एवढ्या फास्टमध्ये आलेला. मग ते मी व्हिडिओ करायचं मिस झालं सगळं. ते झाल्यानंतर मी फोन बाहेर काढून व्हिडिओ केला आणि फायनली आम्ही अथनीमध्ये पोचलो. मग कोडगानूर, अथनीतून कोडगानूरला आम्हाला यायचं होतं. मग ती बस गेली होती 9ची बस. मग ह्यांनी आम्हाला इथं उभं केले आणि पिंटू दादा घ्यायला येणार होता. मग त्यासाठी त्यांनी काहीतरी सामान आणायला सांगितलं होतं पिंटू दादाने. ते घेऊन येतोवर मी न्यायला येतो म्हणलं होतं, म्हणजे पान सुपारी वगैरे. पण ते आणायला गेले होते. मी 2 मुलांना घेऊन इथे रोडला वाट बघत थांबलेले. व्योम तरी रडत होता, हात सोड हात सोड, म्हणजे हात सोडायचा आणि हा पळून जाणार खेळायला. पिहू तर कंटाळलेली होती. मग पिंटू दादा आला आम्हाला घ्यायला इथे. ह्या दोघांना पहिलं गाडीमध्ये बसवलं, बॅग ठेवली मागे, तोवर ह्यांनी पण आले. मग आम्ही आमच्या गावी यायला तयार बसलो गाडीमध्ये. व्योम थोडा खेळला, हसला इथे आणि परत आणि थोड्या वेळाने ह्याचं रडायचं चालू झालं होतं. जाता जाता आईस घ्यायचं होतं की मठ्ठा करायचा होता, त्यासाठी आईस घ्यायचं होतं. मग ते पण जाता जाता आम्ही घेऊन गेलो. हे बघा चालूच झालंय जर रडायचं लगेच. फायनली आम्ही, हे साक्षी त्यांचं घर मागे गेलं ते, आणि इथे पुढे आमचं घर. आम्ही आमच्या घरी पोहोचलो. बघा तिकडे सपना त्यांचं घर दिसते, ज्याची वास्तुक शांती आहे, त्यासाठी आम्ही आलो आहे आज. झाले पिहू, आम्ही आलेलं कळाल्यावर सगळी मुलं पळून आली एकदम घराकडे पिहूला घ्यायला, व्योमला घ्यायला. चे बहीण भाऊ सगळे बघा, डॉली आधी सगळे, परी वगैरे. आणि ह्यांचा इथं नाश्ता चालला होता सगळ्यांचा आम्ही येईपर्यंत. आजी मामी वगैरे सगळे नाश्ता करत बसलेली. परी कुठं चाललीस गा? आणि ते आहे सपना त्यांचं घर. आणि ह्याच्या वास्तुशांतीचा संपूर्ण व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये मी टाकते, तो बघायला विसरू नका. टू बी कंटिन्यू. ह्याच्या पूजेचा वगैरे व्हिडिओ आहे.